नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचाच म्हणजेच 1 डिसेंबरचा फ्रेश एपिसोड आज आपण पाहणार आहोत. सुरुवातीला रविराज आणि अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये असतात हे आपल्याला कालचंच दाखवलेलं आहे. आणि आता इथे हे दोघंजण सुद्धा इन्स्पेक्टरांशी बोलत असतात. आता रविराज जे आहे तर तेच म्हणत असतात की इन्स्पेक्टर सावंत, तुम्हाला एकूणच सगळ्या प्रकरणाची कल्पनाही आलीच असेल. इन्स्पेक्टर म्हणतात, हो, प्लॅन थोडा रिस्की आहे, पण तुम्हाला मैप शिकरेबद्दल जी शंका आहे ती जर का खरी असेल तर एवढी रिस्क घ्यायला काहीच हरकत नाही. त्यावरती अर्जुन म्हणतो, आम्हाला शंका नाही आहे इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला खात्री आहे की हा ॲक्सिडेंट महिप शिकरेंनीच घडून आणला होता. पुढे रविराज म्हणतात, आणि त्याला जर ट्रॅप करायचं असेल तर आम्हाला तुमची मदत लागेल. सावंत म्हणतात, पोलीस डिपार्टमेंट तुमच्या पाठीशीच आहे म्हणून. आणि आता लगेचच दुसरा सीन दाखवलेला आहे, तो म्हणजे साक्षीचा. आता साक्षी सचिन आतल्या रूममध्ये असतो आणि सचिनचा फोन बाहेर डायनिंग टेबलवरती ठेवलेला असतो. आणि साक्षी तिथे फिरत असते आणि विचार करत असते की एकदा सचिनचा फोन मी चेक करून बघू का, म्हणजे हा खरं बोलतोय की खोटं हे आपल्या लक्षात येईल, म्हणजे हे माझ्या लक्षात येईल, हे आत्ताच लक्षात येईल असं साक्षी म्हणत असते. आणि म्हणून ती त्याचा ठेवलेला फोन हातामध्ये घेते आणि बघते तर त्याच्यावरती लिहिलेलं असते मिस्ड कॉल्स म्हणून. आता ती म्हणते, एवढे मिस्ड कॉल्स, तेही 7, कोणाचे असतील हे मिस्ड कॉल्स. आणि त्यानंतर बघते तर AV असं तिथं लिहिलेलं असतं. ती विचार करते हे AV म्हणजे काय असेल, आणि त्याच्या मोबाईलचा पासवर्ड चेक करायला जाते. पासवर्ड टाकून फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करते, पण तिला तो काही अनलॉक करता येत नाही. तोपर्यंत सचिन तिथे येतो आणि सचिन बघतो की समीरा जी आहे तर ती त्याचा मोबाईल पासवर्ड टाकून बघत असते. तोपर्यंत सचिन म्हणतो लगेचच, सॅम काय करतेस? तर लगेचच समीरा घाबरते आणि पुढे सॅम म्हणतो की तू माझा फोन का घेतला होतास? त्यावर समीरा म्हणते, नाही ॲक्च्युली असं म्हणत असते. तोपर्यंतच सचिनच्या मोबाईलवरती पुन्हा सायलीचा फोन आलेला असतो. आणि समीरा म्हणते, तुझा फोन खूप ब्लिंक करत होता आणि सायलेंटवर होता, मला वाटलं की तुला फोन कळणार नाही आहे ना, म्हणून मी असा विचार केला की मी तो फोन उचलते किंवा तुझ्याकडं फोन आणून देते म्हणून. आणि हे सगळं बोलत असतानाच लगेच सायलीचा फोन कंटिन्यू अर्जुनला येत असतो. पुढे सचिनला येत असतो. पुढे सचिन म्हणतो, मला वाटलं माझा तू पासवर्ड क्रॅक करून माझे फोन मेसेजेस सगळे चेक करते का काय, असं सचिन म्हणतो. त्यावरती समीरा म्हणते, मी काय तुझा फोन वगैरे चेक करत नव्हते, मी जसं म्हणाले तसं सायलेंटवरती होता फोन, मला वाटलं तुझं लक्ष नसेल आणि आपण उचलून द्यावा म्हणून. त्यावर सचिन म्हणतो, ओके ओके ओके, एवढं एक्सप्लेनेशन नको देऊ, आय एम जस्ट किडिंग. आणि तसंही तू असा माझ्यावरती वॉच का ठेवशील सॅम? आता साक्षीचा चेहरा तर बघण्यासारखा झालेला असतो. सचिन पुढे म्हणतो, तुला तर त्याची काहीच गरज नाही आहे. समीरा लगेच म्हणते, राईट. त्यावर सचिन म्हणतो, हे एवढं सिरियस होऊ नकोस यार, आय वॉज जस्ट किडिंग. आणि त्याच्यापुढे म्हणतो, बरं ठीक आहे, आता मला नाही का मस्त असं स्माईल करून दाखव, आणि मला ना तुझं छान आणि ब्युटिफुल असं स्माईल हवं आहे, असं सचिन म्हणत असतो. आणि समीरा त्याला छान हसून दाखवते. त्यावर तो म्हणतो, गुड गर्ल. आणि पुढं म्हणतो, बरं सॅम तू इथेच थांब, मी एक कामाचा कॉल करून येतो, पटकन येतो हं, असं म्हणून सचिन तिथून निघून जातो. आता इकडे दुसरा सीन दाखवलेला आहे. अस्मिता जेनेच्या पायऱ्या उतरून येत असते आणि विमल म्हणून हाका मारत असते. आणि हाक मारते तर कुणीच ओ देत नाही. त्यानंतर अस्मिता म्हणते, आता मला विमलसुद्धा एकटीला सोडून गेली वाटतं, असं म्हणून ती डायनिंग टेबलजवळ येते आणि म्हणते की आता मला कॉफी पण माझी मलाच करून घ्यावी लागणार. असं असं बघते आणि पाहते तर म्हणते दूध तर आहे. आता गॅसकडे जाते तर तिथे कॉफीच्या इथे तिला एक चिठ्ठी सापडते. ती कॉफीची बरणी घ्यायला जाते. तोपर्यंत तिला एक चिठ्ठी दिसते कॉफीच्या बरणीखाली, तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं की डायनिंग टेबल कॉर्नर म्हणून. आता असं म्हटल्यानंतर अस्मिता लगेचच तिथून डायनिंग टेबलकडे जाते आणि तिथं दुसरी चिठ्ठी आहे का तर हे शोधण्याचा प्रयत्न करत असते. आता पुन्हा शोधते तिला अचानक तिथे एक चिठ्ठी सापडते आणि तिथे गुलाबसुद्धा ठेवलेला असतो. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असते की पोर्च म्हणून. आता अस्मिता एकदम खुश होते एक गुलाबानी चिठ्ठी मिळाल्यामुळं. त्याच्यावरती पोर्च लिहिलेलं असतं. आता अस्मिता लगेच पोर्चकडे जाते. आजचा भाग तसा खूप छानच दाखवलेला आहे. सगळेजण अस्मितासाठी एक सरप्राईज पार्टी अरेंज केलेली असते सगळ्यांनी मिळून, म्हणजे सायलीनीच केलेली असते. आता अस्मिता जी आहे तर ती बाहेर पोर्चमध्ये येते. लगेचच तिथं बाहेर पोर्चच्या बाहेर एक बोर्ड ठेवलेला असतो आणि त्या बोर्डवरती अस्मिताचे लहानपणापासूनचे सगळे फोटो, सगळ्या तिच्या आठवणी, सगळ्या मेमरीज असतात. आता हे सगळं अस्मिता बघून खूपच खुश होते. तोपर्यंत तिच्या अंगावरती वरून गुलाबाच्या पाकळ्या पडतात. आता तर अस्मिता खूपच खुश झालेली असते. तिचा मूड एकदम रिफ्रेश होतो, कारण पहिल्यांदा तिला असं वाटलेलं असते की सगळेजण घरचे तिला एकटीला सोडून बाहेर निघून गेलेत म्हणून. त्यामुळे अस्मिताचा मूड खराब असतो. आता सलीबाईंनी ही जी पार्टी ठेवलेली आहे त्याच्यामुळे अस्मिताचा मूड
खूपच छान झालेलं दाखवलं आहे. आता मस्त अशा तिच्या अंगावरती गुलाबाच्या पाकळ्या पडतात. त्यानंतर सगळेजण बाहेर टाळ्या वाजवत तिच्यासोबत टाळ्या वाजवत असतात. आता तिथे असतात चैतन्य, प्रतापराव, रविराज, त्यानंतर प्रतिमात्या, अर्जुन, सायली हे सगळेजण बाहेर असतात आणि सगळेजण तिच्याकडे बघून छान अशा टाळ्या वाजवत असतात, स्माईल करत असतात. आता हे सगळं बघून अस्मिताला तर खूपच छान वाटतं. आता हे सगळं पाहून आनंद झालेली अस्मिता म्हणते, अरे हे सगळं काय? म्हणून त्यावरती अर्जुन म्हणतो की काय ना अस्मिताई, की एक एंजल माझ्याजवळ आली होती आणि ती मला म्हणाली की माझ्या अस्मिताईला खूपच एकटं एकटं वाटतंय म्हणून. आता त्याच्यानंतर लगेचच अर्जुन पुढे म्हणतो की आणि ते माझ्या बायकोला अजिबातच आवडलेलं नाही आणि म्हणून माझ्या बायकोनं ही सरप्राईज पार्टी प्लॅन केलेली आहे असं अस्मिताला अर्जुन सांगतो. त्यावरती अस्मिताला तर खूपच छान वाटतं. सायली म्हणते, अस्मिताताई आम्ही सगळे असताना आम्ही तुम्हाला एकटं वाटू देऊ का? अजिबात नाही की नाही असं म्हणल्यानंतर लगेचच अर्जुन आणि सायली पायऱ्या चढून अस्मिताला नेण्यासाठी येतात. दोघेजण तिचा हात हातात घट्ट धरतात आणि तिला खाली घेऊन येतात. अतिशय छान आणि एकदम मस्त मुवमेंट दाखवली आहे. कोणत्याही प्रेग्नेंट असलेल्या महिलेला किंवा एखाद्या बहिणीला जर काही अशी ट्रीटमेंट मिळाली तिच्या माहेरून तर तिला खरंच खूपच आनंद होईल. आता अस्मिता खाली आल्यानंतर सगळ्यांना भेटते, सगळ्यांच्या छान गळ्यात पडते. पहिल्यांदा प्रतापराव, त्याच्यानंतर अर्जुन, सायली, चैतन्याला भेटते, रविराजांना भेटते, प्रतिमात्याला भेटते आणि विमलला सुद्धा भेटते. तिला हे सगळं अरेंज केलेली पार्टी बघून खरंच खूपच छान आनंद झालेला असतो. आता खाली अस्मिताला बसवलं जातं आणि प्रतिमात्या एक फुलांचा क्रॉन तिच्या डोक्यावरती घालतात आणि म्हणतात, अस्मिता हे तुझ्यासाठी. आता सगळेजण छान टाळ्या वाजवतात. अस्मिता छान हसत असते. तोपर्यंत रविराज म्हणतात, काय अस्मिता मूड छान झाला ना? हा सगळा घाट आहे ना तो सायलीने घातला होता. असं म्हटल्यानंतर अस्मिता सायलीकडे बघते आणि तिला म्हणते तू, आणि त्यानंतर तिला सगळ्या आठवणी आठवायला लागतात की कसं तिने सायलीवरती आरोप केले होते आत्तापर्यंत, हार चोरला असलेल्याचे किंवा घरात घुसून हिला आमची प्रॉपर्टी घ्यायची असं म्हणून तिने आत्तापर्यंत अनेक आरोप केलेले असतात सायलीवरती. ती तिच्याशी किती वाईट वागलेली असते हे सगळं आता अस्मिताला आठवत असतं आणि अस्मिताला खूपच तिचा पश्चाताप होत असतो. पुढे अस्मिता म्हणते की सायली तू हे सगळं त्यावर सायली म्हणते फक्त तुमच्यासाठी केले. मला मान्य आहे की हल्ली मला तुमच्याशी गप्पा मारायला थोडा कमीच वेळ मिळतोय ना, पण तुम्ही एकटे आहात असं अजिबात समजायचं नाही. मी आहे तुमच्यासोबत असं म्हणते. त्यावेळी प्रतिमात्या म्हणतात, तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी आम्ही नेहमीच आहोत अस्मिता. आणि पुढे सायली म्हणते, आणि अस्मिताताई तुमचा चेहरा असा पडलेला आम्हाला अजिबात बघवत नाही, माहिती ना तुम्हाला, त्यावेळी ना तुम्ही नेहमी हसत राहा असं सायली म्हणते. आणि सायलीने अतिशय प्रेमाने हे सगळं केलेलं असतं. त्यावरती अस्मिता म्हणते, सायली तुला थँक्स तरी कसं म्हणू गं मी, पण आणि ती खूप भावूक झालेली असते आणि म्हणते, तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी एवढा सगळा वेळ काढलात ना, आता हे खरंच माझ्यासाठी प्राइजलेस आहे असं म्हणून अस्मिता रडायला लागते. त्यावर सायली म्हणते, अजिबात रडायचं नाही अस्मिताताई, आता छान हसायचं. आणि आता लगेच चैतन्य म्हणतो, नाही आता रडू देत तिला सायली वहिनी, रडू देत, तोपर्यंत आम्ही पाणीपुरी संपवतो. अर्जुन पण म्हणतो लगे हो हो हो. तोपर्यंत अस्मिता म्हणते, पाणीपुरी आहे? अर्जुन म्हणतो होती, पण आता आम्ही सगळेजण संपवणार आहोत. रविराज म्हणतात, अरे आणखीन नका रडू तिला असं म्हणल्यानंतर सगळेजण अस्मिताची मजा घेत असतात. अस्मिता म्हणते, काय रे मला खायची ना रे. तर म्हणते, अस्मिताताई तुम्हाला पाणीपुरी खायचे डोहाळे लागलेत ना, आज पोट भरून खाऊन घ्या, थांबा इथे असं म्हणतात. आणि तोपर्यंत एक डोळ्याला मास्क घातलेला माणूस तिथे येतो आणि म्हणतो की मॅम पाणीपुरी असं म्हणून ती प्लेट अस्मिताच्या हातामध्ये देतो. आता अस्मिता त्या पाणीपुरीच्या नादात विसरून जाते की तो समोरचा माणूस म्हणजे सचिन असतो. आता सचिनला ते अजिबातच ओळखत नाही. आता सगळेजण सचिनकडे पाहत असतात, पण अस्मिता अजिबात सचिनला ओळखतच नाही, कारण त्याच्या डोळ्यांवरती तो मास्क असतो म्हणून. आणि पुढे सचिन म्हणतो, आणखीन काय ऑर्डर आहे का मॅडम? तर ती लगेचच विचारते, अस्मिता लगेचच विचारते, अजून काहीतरी आहे का असं अस्मिता उत्साहाने विचारते. सगळ्यांना वाटत असतं तिने सचिनला ओळखावं आणि सचिनचा पण इथं थोडासा मुळत जातो. त्यावरती अर्जुन म्हणतो, अस्मिताई आणखीन नाही, आणखीन खूप आहे, चला या असं म्हणून सगळेजण आता त्यांनी जे काही खाण्यापिण्याचं साहित्य आणलं आहे तर तिकडे जातात. आता विमल एक पदार्थ उघडून दाखवत असते, हे बघा तुमच्या आवडीचं म्हणून. पहिल्यांदा ती पाणीपुरी दाखवते,
त्यानंतर सगळे पदार्थ दाखवत असते. इकडं सचिनचं तोंड जरा वाकडंच दाखवलं आहे, कारण सचिनला तिने ओळखलेलंच नसतं. पुढे अर्जुन त्याच्यावरचा कपडा काढून दाखवतो चिंचा, बोर आणि आवळे. वाव, अस्मिता तर खूपच आनंदी झालेली असते. आता एक एक पदार्थ सगळेजण तिला उघडून दाखवत असतात. अर्जुन एक कैरीची फोड तिच्या हातामध्ये देतो. आता हे सगळं सचिन बघतच असतो. प्रतापराव त्याला पुढे म्हणत असतात, हे बघ काय आहे. अस्मिता म्हणते काय आहे, तर लगेच प्रतापराव म्हणतात टॅन टॅन, वाव वडे. आता हे सगळं एक 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 पदार्थ करून दाखवत असतात. आता चैतन्य पुढचा पदार्थ दाखवतो आणि म्हणतो, हे बघ हे काय आहे. त्यावरती तिथे असतं आईस्क्रीम. लगेचच ती म्हणते, वाव आईस्क्रीम, व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम, माझं फेवरेट आईस्क्रीम आहे. असं म्हणून सगळेजण खुश झालेले असतात. आता हे सगळं काही सचिनला बघवत नसतं, कारण त्याचे एक्सप्रेशनच तसे दाखवलेत. त्यावरती अस्मिता म्हणते, आजचं माझ्यासाठीचं हे सगळ्यात मोठं सरप्राईज आहे, असं अस्मिता म्हणत असते. त्याच्यावरती सायली म्हणते, नाही हा अस्मिता ताई, हे सगळं तुमच्यासाठी मोठं सरप्राईज नाही आहे, तुमच्यासाठी मोठं सरप्राईज ते आहे, असं म्हणून तिकडं हात करते. आणि तिकडं पाहते तर तिकडे मास्क घातलेला सचिन उभारलेला असतो. आता अस्मिता त्याच्यासमोर जाते, पण तिला लक्षातच येत नाही की हे सगळं हा कोण आहे म्हणून. आता सचिन तिच्यासमोर येतो, एकदम समोर येऊन उभा राहतो आणि तो त्याला घातलेला मास्क काढतो. आता मास्क काढल्यानंतर सचिनचा चेहरा बघून अस्मिता खूपच खुश होते आणि लगेच वाव सचिन असं म्हणते आणि लगेचच त्याच्याजवळ जाते. आता हे सगळं खूपच छान दाखवलेलं आहे. सगळेजण खूप आनंदाने आणि कौतुकाने अस्मिताकडे बघत असतात. आणि पुढे सचिन म्हणतो, हाऊ आर यू ब्युटिफुल. त्यावर अस्मिता म्हणते, आता मला खूपच छान वाटतंय, असं वाटतंय तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं डोहाळ जेवणच केले. त्यावरती लगेचच सायली म्हणते, अस्मिता ताई हे डोहाळे जेवण नाही आहे, तुमचं डोहाळे जेवण अगदी सागर संगीताने दणक्यात होणार आहे असं सायली म्हणत असते. आणि पुढे अर्जुन म्हणतो, ही फक्त पार्टी आहे अस्मिता ताई, आणि ही पाणीपुरी चाट पार्टी आहे तुझ्यासाठी. आणि पुढे चैतन्य म्हणतो की मूड इम्प्रूव्हिंग पार्टी आहे. अर्जुन म्हणतो सचिन इन पनवेल पार्टी आहे. असं म्हणल्यानंतर सगळे छान आणि खुश दाखवले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो. आता इकडे दिवस मावळलेला दाखवलेला आहे आणि थोडासा दिवस मावळल्यानंतर ही जी आहे विमल जी आहे तर ती अश्विनला बोलवायला येते. आता अश्विन त्याच्या रूममध्ये काम करत बसलेला असतो. आता विमल तिथे येते आणि म्हणते, अश्विन दादा सगळेजण खाली खूप धमाल करतायत, म्हणजे आम्ही बाहेर आहे ना वडापाव, पाणीपुरी, आईस्क्रीमचा स्टॉलच लावला होता आणि आता तुम्ही दुपारची संध्याकाळ झाली आहे, सगळेजण खालीच आहेत, गप्पा मारतायत, तुमची वाट पण पाहताय, तर तुम्ही पण चला ना. त्यावर अश्विन म्हणतो, माझं काय काम आहे तिथं, मी कशाला येऊ, आणि मला नाही, माझी इच्छा नाही आहे तिकडं यायची विमलताई, तुम्हीच जा. त्यावरती पुन्हा आणि असं म्हटल्यानंतर विमल लगेच तिथून निघून जाते. तोपर्यंत लगेचच प्रिया रूममध्ये येते आणि प्रिया आठवायला लागते की दुपारी कसं म्हणाली होती अस्मिता की आज पण एवढ्या मोठ्या घरात मी आणि विमलच का, मला केव्हापासून पाणीपुरी खावीशी वाटते, आता दोघीच कुठे जाऊ. हे सगळं जी काही बोललेली असते, पुन्हा सायली म्हणालेली असते मी लवकर येते. आता हे सगळं प्रिया आठवते आणि म्हणते की अर्जुन सायलीने बाहेर काय गोंधळ चालवला आहे, ती दोघंही इतके निवांत टाईमपास कशी काय करतायत, म्हणजे नक्कीच त्यांनी त्यांची शोधाशोध थांबवली आहे का, त्यांच्या हाताला काही लागलेलं असेल का, असं प्रिया विचार करत असते. आणि पुढे अश्विनला म्हणते, काय रे अश्विन, ही विमल कशाला आली होती तुझ्याकडे म्हणून. प्रिया अश्विनला विचारते की विमलताई आपल्या खोलीमध्ये का आली होती. त्यावरती अश्विन म्हणतो की अस्मिताताईसाठी सगळ्यांनी सेलिब्रेशन प्लॅन केले आणि त्यासाठीच ती मला बोलवायला आली होती. त्यावरती प्रिया म्हणते, वा, म्हणजे तुला बोलवायला एका मोलकरणीला पाठवलं, असं म्हणलं की अश्विन लगेच त्याच्याकडे बघतो. पुढे प्रिया म्हणते, पण त्यांना कोणालाही असं वाटलं नाही की त्यांच्यापैकी कुणी स्वतः तुला बाहेर घेऊन यावं म्हणून. तर अश्विन म्हणतो, सायलीने मला दुपारी 3-4 वेळा कॉल केला होता, पण मी नाही रिसीव्ह करू शकलो. त्यानंतर तिने मला मेसेजसुद्धा केला होता की आज असा प्लॅन आहे म्हणून. त्यानंतर जेव्हा मी घरी आलो त्यावेळेससुद्धा सायली मला म्हणाली की तुम्ही थोड्या वेळात फ्रेश होऊन बाहेर या म्हणून. आता एवढं सगळं सायली म्हणाली तरी मी बाहेर गेलो नाही. त्यावरती लगेच प्रिया म्हणते, हुश, दिराने वहिनीचं कौतुक करण्याचा आजचा खोटा पूर्ण झालेला आहे, असं प्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते की सॉरी, अजून काही तुला म्हणायचं आहे का की झालं. त्यावरती लगेच अश्विन म्हणतो, तर मी ऐक ना, मी कोणाचीही बाजू वगैरे घेत नाही आहे मी फक्त जे काही घडलं ना तर ते सांगतोय मी तुला. आणि इतक्यांदा इन्व्हाइट करून सुद्धा मी बाहेर गेलो नाही ना, ते सुद्धा बघ ना तू. त्यावरती प्रिया म्हणते, अरे मग जा ना, मी काय अडवलं नाही आहे तुला, इथे थांबून तू काही उपकार करत नाही आहेस माझ्यावर. त्यावर अश्विन
म्हणतो मी नेहमी तुझ्या बाजूने स्टँड घेतो ना, म्हणून घरच्यांशी माझं नातं खराब झाले, याची थोडी तरी किंमत ठेव. आता प्रिया म्हणते अच्छा म्हणजे माझा दोष आहे का, मी तुझे संबंध बिघडवलेत का घरच्यांशी, या घरातली नवीन विलन मी आहे का आता. अश्विन पुढे म्हणतो मी असं काही म्हणालेलं नाही आहे, माझ्या सख्या बहिणीचा मोठी करण्यासाठी सगळेजण काहीतरी करतायत, प्रयत्न करताय, फक्त मी तिथे नाही आहे, मी तर तुझ्याबरोबर आहे आणि तू माझ्याशी भांडतेस, तुझ्याशी बोलण्यात ना काहीच अर्थ नाही आहे. असं म्हणून रागारागाने अश्विन त्याचा लॅपटॉप आणि त्याची फाईल घेतो आणि रूमच्या बाहेर निघून जातो. आणि आता प्रिया लगेच त्याच्याकडे बघतच असते. आता इकडे हॉलमध्ये सगळेजण छान हसत खेळत बसलेले असतात आणि आता रविराज म्हणत असतात बरं ऐका ना, आता ना मी एक अस्मिताची लहानपणीची आठवण सांगणार आहे. आता हे सगळे ना तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं की त्या सगळ्या आठवणी खऱ्या आहेत की खोट्या हे तुम्ही सर्वांनी ओळखायचं. त्यावर अर्जुन म्हणतो अरे हे तर खूपच सोपं आहे, सांग ना. तर रविराज सांगता तर अस्मिता 5-6 वर्षाची होती त्यावेळेस ती या समोरच्या कारंजामध्ये पडली होती आणि जेव्हा पूर्णाई तिला विचारायला गेल्या म्हणजे बाहेर काढायला गेल्या तेव्हा ती अस्मिता काय म्हणाली माहिती का तुम्हाला, ती म्हणाली की मी पडलेली नाही आहे, मी उडी मारली. असं म्हणून सगळेजण हसत असतात अस्मितावरती. आणि आता पुढे त्यावरती लगेचच अर्जुन म्हणतो की सिनियर हे खरंच असणार आहे, कारण अस्मिताई अशी आहे ना की लहानपणी माते खायची पण कधी मान्यच करायची नाही की मी नाही खाल्ली. असं म्हणून अर्जुन तिला चिडवत असतो. आणि सचिन आणि पुढे चैतन्य म्हणतो की गिरेट तो बी टांगू पर, ही मन अस्मिताईला पाहूनच तयार झाली असेल. त्यावरती अस्मिता म्हणत असते की काय रे बघ ना रे सचिन कसे बोलतायत मला. त्यावर सचिन म्हणतो बरोबरच तर बोलतायत हे सगळेजण, आणि सगळेजण पुन्हा हसतात. आता प्रतापराव म्हणतात आता हे बघा आता मी आणखीन एक आठवण सांगतो, आता तुम्ही सांगा ती खरी का खोटी. आम्ही सगळेजण इथेच बसलेलो होतो हॉलमध्ये, अस्मिता एक 3-4 वर्षाची असेल, बराच वेळ झाला हिचा काहीच आवाज नाही म्हणून कल्पना हिला बघायला गेली तर हिनं काय केलं असेल, हिने कल्पनाचं लिपस्टिक गिळून स्वतःचा पूर्ण चेहरा रंगवून टाकला होता. असं सांगितल्यानंतर सगळेजण पुन्हा जोरजोरात हसायला लागतात. त्यावर सचिन म्हणतो नाही मला आत्ता कळालं की हिला महिन्याला 4-4 लिपस्टिक का लागतात म्हणून. आणि पुन्हा सगळेजण खूपच हसायला लागतात. आता अस्मिता म्हणते काय होई सगळेजण असं म्हणतायत. तोपर्यंत सायली म्हणते बरं अस्मिता ताई मी तुमच्यासाठी ना एक गिफ्ट आणलंय. लगेच अस्मिता म्हणते ओ माय गॉड थँक्यू, आणि ते गिफ्ट उघडायला जाते. सचिन म्हणतो अगं अस्मी थांब ते आता लगेच गिफ्ट उघडायला जाऊ नकोस, मी काय म्हणतो आता आपण थोडं म्युझिक होऊन जाऊ दे. चैतन्य म्हणतो आपण एक गेम खेळूयात का, आपण एक गाणं गुणगुणायचं आणि अस्मिताईने ते ओळखायचं. त्यावर अर्जुन म्हणतो फॅन्टास्टिक. त्यावरती लगेच चैतन्य म्हणतो मी सुरुवात करतो पहिल्यांदा. आणि लगेचच चैतन्य एक गाणं सांगतो आणि अस्मिता ते लगेचच ओळखते की ते गाणं आहे नाच रे मोरा आंब्याच्या वनात म्हणून. आणि आता सगळेजण हे गाणं पुन्हा एकदा सर्वजण मिळून नाच रे मोरा हे गाणं म्हणायला लागतात आणि टाळ्या वाजवत असतात. एक गाणं झाल्यानंतर लगेच प्रतापराव म्हणतात की रविराज आता तुझा नंबर. आता रविराज म्हणतात बरं ठीक आहे. आणि रविराज सुद्धा एक गाणं गुणगुणतात असं करून ते गाणं गुणगुणत असतात आणि ते आता अस्मिताने ओळखायचं असतं. तर अस्मिता म्हणते मला नाही येत आहे ओळखायला. तेवढ्यात ते गाणं सायली जे आहे तर ती ओळखते आणि ती लगेचच म्हणते अस्मिता हे गाणं आहे हे एक रेशमी घरटे. आणि आता हे गाणं सगळेजण असे छान गुणगुणतात आणि त्या गाण्यावर ते टाळ्या वाजवतात आणि एकदम छानच सुविधारांच्या घरातलं वातावरण खूपच छान दाखवलेलं आहे. आणि अश्विनसुद्धा हे सगळं डायनिंग टेबलवरती बसून एन्जॉय करत असतो. त्यालासुद्धा त्या सगळ्यांमध्ये मिक्स व्हायचं असतं, त्याला हे वातावरण खूपच आवडत असतं. तो त्याचं काम बंद करून हे सगळं पाहत असतो. अश्विनलासुद्धा या सगळ्यांच्यामध्ये आता मिक्स व्हायचं आहे म्हणून तो सुद्धा येऊन आता अस्मिताच्या मागे उभा राहतो. थोड्याच वेळात हा खेळ पुन्हा चेंज करतात. अस्मिता म्हणत असते खूप मज्जा आली मागाशी. आणि आता हे सगळेजण पत्ते खेळत असतात. अस्मिता म्हणत असते आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड. पुढे सचिन म्हणतो बाय द वे पीपल पत्ते खेळणं हा अस्मिताचा सगळ्यात आवडता खेळ आहे. आणि त्यातही आपण जर चॅलेंज खेळत असू ना तर ते एका पायावर उभे राहते. सायली म्हणते म्हणून तर मी हा गेम निवडला. आता पुढे चैतन्य सगळ्यांना पाणी वाटत असतो आणि रविराज म्हणत असतात की याच्याकडे लक्ष द्या. आणि आता अश्विन अस्मिताच्या मागे येऊन उभा राहतो. आता सगळ्यांना पत्ते वाटले जातात आणि आता सगळेजण आपापले पत्ते बघत असतात. सायली अस्मिता हे सगळेजण पत्ते पाहत असतात. त्याच वेळेस चैतन्य सांगतो आता अर्जुन त्याला वाटलेले पानं पाहतो आणि लगेचच 2 बादशाह असं म्हणून 2 पानं टेबलवरती ठेवतो. आता चैतन्य म्हणतो सचिनराव हे खोटं आहे, त्याच्याकडे 2 राजे नाहीच आहेत, तुम्ही चॅलेंज खेळा.
त्यावरती अर्जुन म्हणत असतो, ए तू बोलू नकोस, हां चिटिंग आहे, ही चिटिंग आहे, सिनर ही चिटिंग आहे हां. त्यावरती लगेच चैतन्य म्हणतो की त्यावर रविराज म्हणतात की अरे तू नको मध्ये बोलूस. त्यावरती चैतन्य म्हणतो, अरे मी का खोटं बोलू, मी नाही खोटं बोलत आहे. आणि नंतर बघतात आणि नंतर सचिन चॅलेंज करतो तर अर्जुनकडे खरोखरच 2 बादशाह म्हणजे 2 राजे असतातच आणि सचिन नेमका हरतो. आता सगळेजण अय्या म्हणून ओरडतात, अस्मितासहित सगळेजण. आणि पुढे रविराज म्हणतात, झालं अर्जुन खेळताना सुद्धा कधीही खोटं बोलत नाही असं रविराज सांगतात अर्जुनची बाजू घेऊन. पुढे चैतन्य म्हणतो, ते मला चैतन्य म्हणत असतो की ती मला माहिती, पण मला सचिनची मजा घ्यायची होती. त्यावरती अर्जुन म्हणतो, जिजू याचं ऐकत जाऊ नका हां, नाहीतर तुम्ही हाराल हा गेम. आणि पुढे म्हणतो, अगेन माय टर्न म्हणून. आता हे पुन्हा सगळेजण खेळायला सुरुवात करत असतात. आता हे सगळेजण छान खेळत असतात. अर्जुन म्हणत असतो, माझा एक गुल्ला, सचिन म्हणतो माझा एक गुल्ला. आता प्रतापराव, चैतन्य हे सगळेजण असे छान असे मस्त खेळत असतात. सुभेदारांच्या घरातलं वातावरण अतिशय छान आणि आनंदी दाखवले. प्रेक्षकांनो, तुम्हाला आवडते ना हा रिव्ह्यू? आवडत असेल तर प्लीज माझी आवडती सिरियल या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका, म्हणजे लवकरात लवकर आपला चॅनल मॉनिटाईज होईल आणि तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ रोज पाहता येतील. आता सुभेदारांच्या घरातलं वातावरण तर एकदम छान खेळीमेळीचं आणि आनंदी झालेलं असते आणि हे सगळेजण पत्ते खेळत असतात, आनंदात असतात. तेवढ्यातच अश्विन ओरडतो आणि म्हणतो की काका तू चॅलेंज कर हां. अस्मिताताईचे पत्ते खोटे आहेत कारण अश्विन अस्मिताच्या मागे उभारून तिचे सर्व पत्ते पाहत असतो. आता सगळ्यांना खूप आनंद होतो, सगळे आनंदाने अश्विनकडे पाहत असतात. आणि आता रविराज वातावरण बदलण्यासाठी पटकन चॅलेंज म्हणून ओरडतात आणि चॅलेंजची पानं टाकतात आणि पाहतात तर अस्मिताकडे ती पानं नसतातच आणि रविराजांकडे ते सगळे पाने असतात. आता हे सगळं बघून सगळ्यांनाच खुश होतो, आनंदात असतात. आता सगळेजण अश्विनला आता अस्मिता पुढे म्हणत असते, ए तू का सांगितलंस, मला राग आलाय हो त्याचा, पण ठीक आहे, पण तू आम्हाला येऊन जॉईन झालास ना म्हणून मी तुला माफ केलं असं अस्मिता म्हणते. त्यावरती लगेचच अश्विन म्हणतो, हो का, बरं ठीक आहे, चला मग आता माझीसुद्धा पानं वाटा असं म्हणतो. सगळ्यांना खूप आनंद होतो, सगळ्यांचे चेहरे छान दाखवले आहेत. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की आता अश्विन आपल्यासोबत येऊन पत्ते खेळणार का म्हणून. आता अश्विन लगेचच डायनिंग टेबलवरची एक खुर्ची घेतो आणि सचिनच्या शेजारी येऊन बसतो. अस्मिता म्हणत असते, आता नवीन एक डाव खेळायचा हां असं म्हटल्यानंतर अश्विन लगेचच येऊन बसतो सगळ्यांच्या समोर खेळण्यासाठी. तोपर्यंतच विमल म्हणते की आता अश्विन खेळायला आलेला बघून विमल म्हणते, अश्विन दादा तुम्हाला शेवपुरी आणू? त्यावरती अश्विन म्हणतो, फक्त शेवपुरी नाही, एक प्लेट रगडा पॅटीसुद्धा घेऊन या असं म्हणून विमल म्हणते चालेल म्हणून आणायला जाते. आणि आता अश्विन सगळ्यांसोबत छान खेळतो आणि हे सगळं बघून सायलीला खूप आनंद होत असतो आणि हा तिचा आनंद अर्जुनला समजतो आणि अर्जुन तिला डोळ्याने इशारा करतो की छान आणि थँक्यू म्हणून. आणि इथेच हा भाग संपलेला दाखवला आहे. आजचा भाग छान खेळीमेळीचं वातावरण दाखवलेलं आहे सुभेदारांच्या घरातलं. आता उद्याच्या भागात काय होतं आपण ते बघणार आहोत, पण प्लीज त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा. आता अस्मिता म्हणत असते की आपल्याला जर का सगळं सोयीस्कर व्हायचं असेल तर प्रतिमा त्यांना तिथं असायलाच हवं म्हणून. आपल्याला जर का महिपतच्या बुद्धीचा आणि मनाचा तोल घालवायचा असेल तर आपल्याला प्रतिमा त्याला तिथे घेऊन जाणं गरजेचंच आहे. त्यावरती लगेच रविराज म्हणत असतात, पण मी प्रतिमाला महिपतच्या समोरच काय आजूबाजूला सुद्धा फिरकू देणार नाही. आणि त्याच्यावरती रविराज म्हणत असतात, तुझी स्मृती परत येऊन असं मला वाटेल का? पण प्रतिमा त्या म्हणतात की नाही, माझ्या पुढे आता फक्त 2च पर्याय आहेत, घाबरायचं कचकायची की महिपतला. प्रतिमा त्या रविराजांना म्हणतात, आता फक्त ना मला तुमच्या परमिशनची गरज आहे असं म्हणून. आता पाहूया उद्याच्या भागात आणखीन काय काय होते ते. तोपर्यंत प्लीज चॅनलला लाईक करा आणि शेअर करा.